बायकोवरची मला खूप सुंदर आणि एक कवी आणि कलाकार म्हणून असं म्हणतात ना नेहमी की एखाद्या कलाकाराबरोबर संसार करणं हे फार अवघड असतं. आणि कारण ते फार कलंदर असतात कवी वगैरे असं. तर मला ना कुसुमाग्रजांची रद्दी नावाची कविता एक सापडली. तेव्हा मला असं वाटलं की आपला जोडीदार असा पाहिजे. मी विचार करतो की हे कलाकार मोठे का होतात, तर त्यांचा जो साथीदार असतो आयुष्यभरासाठीचा तो तितका मोठा असतो. म्हणजे रद्दी नावाची कविता आहे कुसुमाग्रजांची की घरातलं राशन संपल्यावर रद्दी विकायला काढली, घरातलं राशन संपल्यावर रद्दी विकायला काढली, तेव्हा तू हसत म्हणालीस की तुमच्या कवितेचे कागद यात घालू का, म्हणजे तेवढंच वजन वाढेल. घरातलं राशन संपल्यावर रद्दी विकायला काढली, तेव्हा तू हसत म्हणालीस की तुमच्या कवितेचे कागद यात घालू का, म्हणजे तेवढंच वजन वाढेल. मी म्हणालो जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आता करू नकोस. मी म्हणालो जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आता करू नकोस. तुझ्या डोळ्यात अनपेक्षितपणे आसवं तरारली आणि तू म्हणालीस की मी तर नाहीच नाही, पण काळसुद्धा हे कदापि करणार नाही. म्हणजे असा विश्वास एखाद्या म्हणजे बायकोला असणं कवीच्या किंवा कुठल्याही कलाकाराच्या किंवा कुठल्याही, तर अर्थात तो माणूस तितका मोठा होणारच आहे.